पुण्यात भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आमने सामने लढतीये। पुण्यात अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलंय। गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना तिकीट देण्यावरून अजित पवारांवर सुरू असलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं। आपण कधीही गुन्हेगारीला पाठिंबा दिला नाही असं अजित पवार म्हणाले। तसंच आपल्यावर आरोप करणाऱ्यांनी स्वतः कोणाकोणाला उमेदवारी दिली ते तपासावं असं अजित पवारांनी म्हटलंय। त्यांचा रोख अर्थात भाजपच्या मुरलीधर मोहोळांकडे होता। त्यावर गुंड निलेश घायवळला पळून जाण्याबाबत आपण मदत केल्याचा आरोप अजित पवारांनी सिद्ध करावा, राजकारण सोडू असं प्रति आव्हान मोहोळांनी दिलं। दादा, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या पक्षानं बऱ्याच गुंड इमेज असणाऱ्या लोकांना उमेदवारी दिल्याचा आपल्यावर सातत्यानं आरोप होतोय। आरोप करणाऱ्यांनी स्वतःची पण यादी तपासावी, आपण स्वतः काय केलं हेही बघावं आणि अंतर्मुख होऊन बघितल्यानंतर त्यांनाही कळेल आपण काय केलंय। आणि तुम्ही जर बघितलं त्याच्यामध्ये मी कुणाला त्याच्या उमेदवारी दिली नाही। उद्याच्याला जे आमचे मित्रपक्ष आहेत त्यांना उमेदवारी दिलेल्यांनी शेवटी तिथं फॉर्म देऊन ते मोकळे झाले आणि तिथं त्या पद्धतीनं चित्र झालेलं आहे। पण एकंदरीतच तिथले प्रभाग आणि तिथल्या वॉर्डात माझ्या माहितीप्रमाणे हे कुणी स्वच्छ प्रतिमेच्याच लोकांना उमेदवारी दिली गेली पाहिजे ह्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही। माझ्यावरती कुठला तरी आरोप काय ते केला की कुठल्या तरी गुन्हेगाराला मी विदेशात पळायची मदत, मी मी कुठल्याही व्यासपीठावरती एका व्यासपीठावरती यायला तयार आहे। जर सिद्ध झालं तर मी राजकारण सोडेल, नाही सिद्ध झालं तर ज्यांनी आरोप केला त्यांनी राजकारण सोडावं। मला असं वाटतं की काहीतरी एखादी गोष्ट बघा, मी ही सवय पण काही नेते मंडळींची बघा, जबाबदारीचा एखादा स्वीकारण्याचा प्रश्न आला ना किंवा तुम्हाला उत्तर द्यायची वेळ आली की तुम्ही हात झटकून मोकळे होताय। हे नका, तुम्ही उत्तर तर द्या, जबाबदारी स्वीकारा नका स्वीकार, पण तुम्ही जबाबदारीने त्याच्यावरती बोला तर करा। माझं काहीच नाही, ते चुकीचं त्यांनीच केलं, चुकीचं ह्यांनीच केलं असं नाही चालत। लोकांना कळतं, लोक पाहत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।